श्री विठ्ठल श्री संत चोखा मेळा जीवन व समाधी महाद्वार श्री क्षेत्र पंढरपूर निर्वाण गुरुवार वैशाख वद्य पंचमी समाधी शुक्रवार वैशाख वद्य त्रयोदशी शके 1260। चोखा मेळियाने पाजिले दही पडो दिले नाही उणे त्याचे तयाचे चरित्र परिसावे सादर करीतो नमस्कार संत जना तयाची जे कांता तयाची सारिखी भावार्थ नेटकी आवडीची साधन द्वादशी आली एके काळी उठोनी प्रातकाळी काय बोले उठी उठी कांते स्वयंपाक करी आता येतील हरी पारण्यासी तव एका ब्राह्मणे आई किली मात तेणे दिवाणात सांगितले दिवाणाने दूत पाठविले त्यासी चोखा मेळियासी धरुनी आणा दूती जाऊनी या धरुनी आणिले म्हणे काय झाले चोखा मेळा विठोबासी दही पाजित असता काहू माझ्या हाता आसडिले रडतो हाकारे सभेसी पुसती तो म्हणे वृत्तांत ऐसा झाला रुसुनिया विठो गेला म्हणूनी रडे दीर्घ ध्वनी करुनिया म्हणतिया महाराने देव बाटविला जीवे मारायाला बैल झुंपा बांधुनिया पाय हाकिले बैल धरुनी शिवळ विठो उभा उडती आसूड बैलांचे पाठी मारिता हिमपुटी थोर झाली तयाची ते कांता उभी राहुनिया म्हणे देवराया हात काढी खादले जेविले त्याचा हा उपकार दुबळीचा भ्रतार मारू पाहसी पाळिले पोसिले माझी या धन्याशी उतराई झालासी ओढवण्या अन्नाची त्वा क्रिया नाही रे राखिली रांडकी त्वा केली चोखियाची काळी हात आता जाय परता उसण्या जाय पोट पोसण्या इथुनिया चोखा म्हणे रांडे विश्वाचा पोसणा संतांचा देखणा विठो माझा जनलोक पुसती कोणा बोलतीस ते म्हणे तुम्हास काय दिसे अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी त्याने चहूकरी धरियेले पितांबर धारी घनश्याम मूर्ती रखुमाईचा पती विठ्ठल हा समस्तासी तेव्हा दिले दर्शन केले समाधान नामा म्हणे। श्री विठ्ठल श्री संत चोखोबांचे स्त्रीचे बाळंतपण। चोखोबाची कांता
असे ती गर्भीण झाले 30 पूर्ण 9 मास करुणी विनंती पतीसी बोलत असावे साहित्य घरा माझी ऐकून या चोखा करीत विचार कोणे ऐसा घोर वागवावा नपुसता गेला बहिणीच्या गावा आनंदे केशवा आळवीत 2 प्रहर झाले न येती भोजना कांता विचारणा करीतसे शोध करीताना संध्याकाळ झाला पती माझा गेला कोणीकडे विरक्तासी मी तो सांगितले काम कैसा झाला भ्रम माझे बुद्धी अहो पांडुरंगा आणा त्यासी आता न सांगे मी वार्ता संसाराची झाली तेव्हा श्रमी प्रसूत वेळा आली विठाई धावली तेची वेळा चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिणी उघडा द्वार हाका मारी दोघीही भेटल्या तेव्हा आनंदाने आले ते रुदन चोख्या कांते बरे बाई तुम्हा देवाने धाडिले पती माझा गेला कोणीकडे चाणाक्ष बायका तुम्ही अनिवार अज्ञान भ्रतार तुमचे गावी म्हणून या तुम्ही सांगता त्या काम विरक्ताशी श्रम वाटतसे दादा माझा सुज्ञ आधीच हे श्रुत होयाचे ते होत आपणची केली त्वा सूचना आला माझ्या घरा त्याने केली त्वरा मज लागी सर्व ही साहित्य दिले म्हणे आता नको करू चिंता वहिनी काही सर्व ही साहित्य होते तिज पाशी रिद्धी सिद्धिदासी तयाची प्रसूत ते झाली पुत्र झाला तिला आनंद वाटला पांडुरंगा वाटिली शर्करा सर्वत्र यातीसी माझ्या चोखोबाशी पुत्र झाला लावणी उठणे न्हाणी येले तिला श्रमतीचा गेला सर्वांगाचा पाचवीही केली तिने आनंदाने घातले भोजन याती लागी 13वे दिवशी बाळते पाळणा घाली तसे राणा वैकुंठीचा साडी आणि चोळी आंगडे टोपडे आणि येले कोणे रखमाईने बोलावूनी सुवासिनी पाळणा घातले नामथे ठेविले कर्म मेळा बारसेही केले तिने आनंदाने घातले भोजन सर्व याती चोखोबासी मास झाला बहिणी घरी विचारी अंतरी चोखा तेव्हा सोडून या आलो प्रपंचाचे भय अंतरले पाय देवाजीचे सद्गदित झाले तयाचे अंतर प्रेम अश्रुनीर वाहे डोळा येतो बाई आता कृपा सुद्यावी सांगून पाठवी आपुल्या हाते आता जाते वहिनी आपुल्या गावाला रागे भरतील मला
धनी माझे। ऐकून या बोले चोखोबाची कांता, नका जाऊ आता बाई तुम्ही। येऊ द्या घर धनी करतील बोळवण, कायमी उत्तीर्ण होऊ आता। काय काय आठवू तुमचे उपकार, न पडे विसर जन्मोजन्मी। दादा माझा असे पांडुरंग भक्त, सदा त्याचे चित्त देवावरी। मान्य करी वहिनी तयाचे वचन, तेणेची कल्याण असे तुमचे। सद्गदित झाले दोघीचे अंतर, प्रेम अश्रुनीर वाहे डोळा। सांभाळी हाता माझा कर्म मेळा, येईल चोखा मेळा घरी आता। थांबा बाई आता शिवते मी चोळी, न लगे वनमाळी बोलतसे। उसोनी सर्वांसी गेला तो सावळा, आला चोखा मेळा घरा लागी। येऊन या कांता वंदित चरण, दिले उचलून बाळ हाती। बाई आता गेल्या भेटल्या वाटेसी, खंतिया जीवासी वाटे त्याची। सांगितला त्यासी सकळ वृत्तांत, सद्गदित चित्त चोखा झाला। कैची बाई येथे आले पांडुरंग, धन्य तुझे भाग्य भेटी झाली। सद्गदित झाले दोघांचे अंतर, प्रेमाश्रुनीर वाहे डोळा। भक्तासी संकट पडोने दे देव, घालितसे धाव त्यांच्या काजा। विष्णुदास नामा वंदित्याचे चरण, वर्णितसे गुण वारंवार। श्री विठ्ठल। श्री संत चोखा मेळा समाधीचे अभंग। मंगळ वेढ्या भोवते कुसु घालावया, महारासी न्यावया दूत आले। महारास मागमे चोखा मेळा गेला, काम ते लागला करावया। सर्व काळ वाचे विठ्ठल नाम छंद, आठवी गोविंद वेळोवेळा। 4 महिने याची रीतीने लोटिले, कुसु कडाडिले अकस्मात। तया खाली महार बहुचूर झाली, चोख्याने अर्पिले प्राणदेवा। देव म्हणे नामया त्वा जावे तेथे, त्याच्या स्थी येथे घेऊन याव्या। नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या, विठ्ठल नाम जया मध्ये निघे। ऐकोनिया कानी अंचळी भराव्या, आणोनिया द्याव्या म्हापाशी। शाली वाहन शके 1260, प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर। वैशाख वद्य पंचमी सुदीन, गुरुवारी प्रयाण करी चोखा। चोखा माझा जीव चोखा माझा भाव, कुळधर्म देव चोखा माझा। काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती, मीही आलो व्यक्ती तयासाठी।
माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान, तया कधी विघ्न पडोने दी, नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी, घेत चक्रपाणी पितांबरी। देवाचे अंचळी उठेला गजर, विठ्ठल नामे अंबर गरजतसे, संत समुदाय पताकांचे भार, लोटले गजर ऐकावया, वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार, नामाचा गजर महाद्वारी, ऐसी आनंदाने नामाच्या गजरी, दिली महाद्वारी समाधी त्या। श्री विठ्ठल। वरील कडवे म्हणून पुष्पवृष्टी करावी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव तुकाराम हे संत भजन करावी, पारंपरिक आरती म्हणावी। अस्थि निक्षेपण आपुलिया हाते, करोनी अनंते पाषाण ठेवी, राही रखुमाई कुरवंडी करीती, सत्यभामारती ओवाळीत, नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा, जाईन माझ्या बापा ओवाळून। श्री विठ्ठल। श्री संत जनाबाई जीवन। नामयाचे घरी असे दासी जनी, तिने चक्रपाणी वश केला, करिता कामधंदा ध्यानी नारायण, करीत चिंतन अहोरात्र, देखून या भावतीचा पांडुरंग, काम करू लागे जनी लागी, रात्री येऊन या जनीची या घरी, दळू लागे हरी तिज लागी, दळिता काढिली माळ वैजयंती, ठेविली परती शाल जोडी, जनीचे आवडे देवाजीस गाणे, झालासे तल्लीन पांडुरंग। प्रातःकाळ झाला तेव्हा त्या समयासी, जात ऋषिकेशी तातडीने, घेऊन या गेले जनीची वाकळ, विसरले माळ शाल जोडी, तेव्हा पुजाऱ्याने उघडिले द्वार, पाहिला तोवर रुक्मिणीचा, देवाच्या अंगावर देखिली वाकळ, नाही गळा माळ शाल जोडी, एकमेका तेव्हा पुसती पुजारी, कोणी केली चोरी देवाजीची, शोध करिताना जनीची वाकळ, आले ते सकळ तिच्या घरी, शाल जोडी माळ होती तिचे घरी, दाविती पुजारी सर्वा लागी, बांधेली तेव्हा त्यांनी दासी जनी, नामया लागुनी श्रुत केले, नामा म्हणे जने कागे केली चोरी, बोलतसे खरे जनी त्यासी, रात्री माझ्या घरा आले पांडुरंग, दळिता श्रीरंगा घाम आला, काढिली माळ तेव्हा शाल जोडी, गातसे आवडी मज सवे, प्रातकाळी देव गेले ते उठोनी,
नकळे करणी कैसी केली, बापा मी सांगते हेची हो प्रमाण, पुसावे जाऊन पांडुरंगा, नामा म्हणे तुम्हा कळेल तैसे करा, नकाया विचारा पुसो मज, नामा म्हणे जने केले असे कर्म, जाणे एक वर्म पांडुरंग, धमकावूनी नेली त्यांनी दासी जनी, सकळ ब्राह्मणी मिळोनिया, श्रुत केली वार्ता गावीच्या राजाला, तो म्हणे जनीला शूळी द्यावे, शूळ तो रोविला चंद्रभागे तीरी, पाहते नरनारी दृष्टी तेव्हा, जनी आठवीत तेव्हा पांडुरंगा, कागा तू श्रीरंगा मोकलीसी, घडी घडी येत होतासी तू देवा, आज का केशवा निद्रा आली, कोठे गुंतलासी भक्तीची या काजा, धावे महाराजा येई आता, प्रल्हादा कारणे नृसिंह झालासी, स्तंभी प्रकटसी क्षण मात्रे, दीनांचा दयाळू तुझे नाव बापा, काहू अवकृपा केली मज, द्रौपदीने केला जेव्हा तुझा धावा, आलाशी केशवा क्षणा माझी, माझा तुझ देवा आला हो कंटाळा, आळ हा घातला मजवरी, समजले मज होते तुझे मनी, नसावी हे जनी पांडुरंगा, करिता कामधंदा तुझ आला क्षीण, कंटाळले मन देवा तुझे, कासयासी बोल ठेवू तुझ देवा, प्रारब्धाचा ठेवा फळा आला, आता ऐक माझी हेची विनवणी, भेट चक्रपाणी एक वेळा, न मागे मी काही देवा तुझ आता, पाया पै अनंता ठाव दे, ऐकून या ऐसी जनीची विनवणी, आले चक्रपाणी धावून या, जनीच्या सांगाते होते राजदूत, नेलीसे त्वरित शूळापाशी, जनीने तो शूळ पाहता नयनी, अकस्मात पाणी झाले त्याचे, शस्त्रे जी का होती राजदूता करी, विराली ती सारी पाणी झाले, विठोबाने तेव्हा अलिंगिली जनी, म्हणे माय बहिणी श्रमलीसी, जनी म्हणे देवा तू पाठीसी असता, नाही भय चिंता आम्हा लागी, श्रुत झाली वार्ता राजया लागोनी, शूळा सुद्धा पाणी शस्त्रे झाली, समजले तेव्हा तयाचे अंतरी, जनीला श्रीहरी सांभाळितो, चला जाऊ आता जनीच्या दर्शना, सिद्ध झाली सेना पाय चाली, क्षमा करी माते आमुचे अन्याय, कृपा दृष्टी पाहे आम्हाकडे, देऊन या वस्त्रे भूषणे जनीसी, गेला आश्रमासी राजा तेव्हा, समजले तेव्हा पंढरीच्या लोका, जनीचा हा सखा पांडुरंग, जनीचे अभंग लिहित नारायण, करीती श्रवण साधू संत, धन्यतेची जनी धन्य तिची भक्ती,
नामदेव स्तुती करीतसे। सोयरीक सांडिली सर्वांची, जोडी केली विठ्ठलाची। लोभ सांडिला सर्वांचा, संग धरिला विठोबाचा। झालो निधडा निशंक, गायनाचे कौतुक। प्रेम भरित सर्वदा, मुखी नाम हरी गोविंदा। ऐसा सर्व काळ गाय, भावे विठोबाचे पाय। नामा म्हणे ऐके हरी, दासी जनीची वाट करी। श्री विठ्ठल श्री संत सावतामाळी समाधी, श्री क्षेत्र अरण, आषाढ वद्य चतुर्दशी। धन्य ते अरण रत्नाची खाण, जन्मला निधान सावता तो। सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी। धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा। नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, वंशबुद्धरीला माळियाचा। वरील कडवे म्हणून पुष्पवृष्टी करावी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई। एकनाथ नामदेव तुकाराम हे भजन करावे, पारंपरिक आरती म्हणावी। श्री विठ्ठल श्री संत राका कुंभार जीवन। कुंभार तो राका कांता त्याची बंका, कन्या नाम वंका तिघे जण। पंढरी क्षेत्रात राहता आनंदे, वाचे गोविंद आळविती। करीती आपुला स्वकर्म व्यवहार, वाचे निरंतर राम नाम। घडोनी भाजणे ठेविली घरात, व्याली डेरियात मांजर ते। न देखिता त्याने आवा तो रचिला, अग्नी तो लाविला तेची वेळा। फिरूनी मांजर घरासी ते आली, नाही तर ती पिल्ली डेरा तोही। आव्यापासी तेव्हा आली ती धावत, आरडत फिरत भोवताली। पाहुनी राका समजला मनी, आहा चक्रपाणी काय केले। जळो जळो माझा प्रपंच व्यवहार, नाही म्या विचार केला देवा। करावया गेलो प्रपंचाचे हित, पापाचे पर्वत झाले माथा। अज्ञान ही बाळे जळतील आता, धाव पंढरीनाथा येची वेळा। पांडव ते रक्षिले लाक्षाते जोहरी, तैसी करी परी पिल्लियासी। आगी माझी तुआ प्रल्हाद रक्षिला, अगाध हे तुला काय झाले। रक्षियासी आता येऊनिया अंगे, घेईन वैराग्य नवसहाची। तिघा जणी तेव्हा त्यजिले अन्नपाणी, धाव चक्रपाणी लवलाही। 3 रोज झाले शांत झाला अग्नी, पाहते उकलुनी आवा तेव्हा।
सर्वस्व भाजणे भाजूनिया गेली, खेळता ती पिल्ली डेरियात. कच्चा असे डेरा नसे आच त्याला, नवसास पावला पांडुरंग. पाहती सकळ पंढरीचे लोक, अगाध कौतुक देवाजीचे. आनंदो निराका बोलवी ब्राह्मण, दिले ते लुटून घर तेव्हा. वेचून या चिंध्या लावी ती ढुंगासी, भावे ऋषिकेशी आळविती. जाऊन यावनी वेचिता ती काष्ठे, उदरा पुरते विकिताती. अखंड करीती नामाचा गजर, ध्यानी मनीवर रखुमाईचा. बंका बोले बाई चंद्रभागे स्नाना, नामयाची कन्या धुया आली. बंका बोले बाई सिंतोडे येतील, ऐकुनिया बोले ये रीतीसी. जातीची कुंभार कामिक वैराग्य, घेतले से सोंग कासियासी. ऐकुनिया बंका करीत उत्तर, बौद्ध अवतार पांडुरंग. रडकाहा नामा घेतली से आळी, त्याने वनमाळी बोलविला. अबोल हा देव बोलविला याने, काय थोरपण आले यासी. वाढविली कीर्ती जगात डांगोरा, बोलविला खरा पांडुरंग. चंद्रभागे तिरी झाला वृत्तांत, श्रुत झाली मात नामयासी. नामदेव तेव्हा आले राऊळासी, विनंती देवासी करुणी बोले. राका कुंभाराने घेतले से वैराग्य, काहो केला त्याग संसाराचा. बोले पांडुरंग निष्काम हे भक्ती, दावितो प्रचिती तुझ लागी. विठ्ठल रखुमाई नामा असे संगी, आली तेव्हा तिघे वनाप्रती. रुक्मिणीने तेव्हा काढूनी कंकण, ठेविले झाकून काष्ठा माझी. राका बंका वंका वेचिता ती काष्ठ, आली अवचित तया ठाया. उचलिता काष्ठ देखिले कंकण, दिले ते ढाकून तिची वेळा. म्हणती याज लागी विटाळ जाहला, न घेती तयाला म्हणूनिया. पाहुनी रुक्मिणी विस्मय करीत, निष्काम हे भक्त देखिले. बोले रखुमाबाई अहो पांडुरंगा, भेटावे श्रीरंगा याज लागी. नामा म्हणे देवा वंदितो मी चरण, धरा आलिंगून तिघा जणा. होती हे आवडी देवाजीचे चित्ती, आलिंगिली प्रीती तिघे जण. राका बंका वंका वंदिती चरण, काहो येणे केले देवराया. उष्ण काळ दिन श्रमली माझी आई, बैसा रखुमाबाई छाये खाली. ऐसी असे ज्याची देवावरी माया, करी त्यासी दया पांडुरंग. नामदेव बोले त्यांचा मी हा दास, शरण तयास वारंवार. श्री विठ्ठल श्री संत जगमित्र नागा जीवन श्री क्षेत्र परळी. समाधी कार्तिक शुद्ध एकादशी.
परळी वैजनाथी जगमित्र नागा, ध्यानी पांडुरंगा ठवीत। सर्वाभूती त्यासी दिसे वासुदेव, नाही दुजा भाव त्याचे मनी। निंद्य आणि वंद्य लेखी तो सारिखे, पाहे ब्रह्मरूप सर्वत्रासी। रात्रंदिवस करी हरीचे भजन, सुखे आनंदाने राहतसे। सज्जन हे त्यासी बहुत मानिती, दुर्जन द्वेषिती त्याज लागी। परित्याचे चित्ती वाटे नाही दुःख, मानी प्रेम सुख आनंदाने। दुर्जनांनी त्याच्या घरासी तो अग्नी, लाविला येऊनी रात्रीमध्ये। अग्नी मोठा तेव्हा प्रदीप्त तो झाला, वृत्तांत कळला सज्जनासी। धावूनी ते आले पाहती नयनी, काहो चक्रपाणी ऐसे केले। तुझ विण कोण राखे यासी आता, धाव तू अनंता येची वेळा। पांडव राखिले लक्षातुनी जोहरी, तैसी करी परी नागयासी। इथे नाही देवा कोणाचा उपाय, घाली आता घाय पांडुरंगा। प्रल्हाद रक्षिला अग्नी तो माझारी, तैसी करी परी त्यासी आता। ब्रीद हे सांभाळी आपुले अनंता, राखी आता भक्ता आपुलिया। ऐकोनिया स्तुती आले नारायण, शांत झाला अग्नी तेची वेळा। स्वस्थ असे नागा आनंदाने सुखे, पाहती सर्व लोक परळीचे। सज्जन संतोष अंतरी मानिती, धावण्या श्रीपती धाविनला। दुर्जनांची तेव्हा तोंडे झाली काळी, साह्य वनमाळी भक्ता लागी। चाहुर एक भूमी इनाम त्या दिली, पत्रिका लिहिली त्याच्या नावे। ग्रामवासी त्यासी पिकवुनी धान्य, देती ते नेऊन नाग्या घरी। वारसिक नेम चालविती लोक, आला नवा एक अंमलदार। करोनी पाहणी मागतसे सारा, नायके विचारा कोणाचिया। तयासी उत्तर करीती ग्रामवासी, नवसिले देवासी सर्वत्रांनी। जगमित्र नागा हरीचा तो भक्त, सांगते वृत्तांत त्याज लागी। याचे मनी नाही काही दुजा भाव, सर्वाभूती देव पाहतसे। कृपावंत असे यासी चक्रपाणी, नका तुम्ही मनी आणू दुजे। मना माझी त्याने केला तो विचार, पाहू चमत्कार याचा आता। जगमित्र नागा त्याने बोलाविला, बोलता त्या झाला सुभेदार। आमुची या घरी मुलीचे ते लग्न, व्याघ्राचे कारण असे आम्हा। घेऊन या आता यावा तुम्ही व्याघ्र, म्हणविता जगमित्र पाहू कैसे। व्याघ्र रूप असे माझा नारायण, येतो मी घेऊन आताची हो। आनंदाने नागा निघाला तेथुनी,
आला सेवनी अरण्यात, धावून या तेथे आले पांडुरंग, उसतसे अंगे त्याज लागी, कोठे जासी बापा घोर अरण्यात, भय असे तेथे श्वापदांचे, मारतील तुझ फिर तू माघारी, येरू म्हणे हरी रक्षी आम्हा, सुभेदार माझा असे परममित्र, पाहिजे हा व्याघ्र त्याज लागी, येरू म्हणे सुभेदार आहे नष्ट, काय त्याची गोष्ट ऐकसी तू, तया चांडाळासी वधितो मी आता, झाला तो बोलता जगन्मित्रा, तुची हा चांडाळ बोलसिया गोष्टी, नको करू कष्टी मित्र माझा, जाय तू वाटेने आपुल्याया आता, होतसे बोलता उशीर मज, व्याघ्रतेची वेळा झाले नारायण, धरी अलिंगुनी नागा त्यासी, गळा त्याचे तेव्हा बांधिले अंगवस्त्र, घेऊन या व्याघ्र आला नागा, भयाभीत झाले तेव्हा ग्रामवासी, लावी येल्या वेसी गावीची या, ग्रामवासियांनी लावी येले द्वार, करी सुभेदार विचार तेव्हा, करीत गर्जना भयानक व्याघ्र, कापती थरथर सकळ लोक, जगमित्र नागा आला वेशी पाशी, उघडा द्वारासी हाका मारी, ऐकोनिया कोणी न देती उत्तर, मोडी येले द्वार व्याघ्राने ते, प्रवेशला नागा सुभेदार घरी, हाका त्यासी मारी यावे आता, करा कार्यसिद्धी घेऊन या व्याघ्र, हाका वारंवार मारितसे, द्वारपाळ त्याचे नुघडिती द्वार, मोडून या व्याघ्र शिरे आत, करीत गर्जना आपटुनी पुच्छ, झाले भयाभीत सकळ लोक, सुभेदार होते जया मंदिरात, व्याघ्र नागात गेले दोघे, सुभेदार बोले द्वाराचे आतून, देई जीवदान मज आता, पतित मी पापी तुझा शरणागत, होई कृपावंत जगमित्रा, कर जोडोनिया करीतो विनंती, अज्ञानाची भ्रांती झाली मज, वारंवार तुझ येतो लोटांगणी, देई बा सोडोनी वनी व्याघ्र, कृपावंत साधू वर्णिताती वेद, करी अपराध क्षमा माझा, ऐकोनिया व्याघ्र गर्जना करीत, भक्षावया धावत त्याज लागी, जगमित्र नागा आवरित त्यासी, चालतू वनासी माय बापा, घेऊन या व्याघ्र चालिला जगमित्र, पाहती सर्वत्र लोक तेव्हा, भक्तांनी जिंकिला भाव बळे देव, घाली तसे धाव संकटी तो, संतांचा महिमान वर्णवे काही, झाला लीन पायी नामदेव। श्री विठ्ठल श्री संत नरहरी सोनार समाधी महाद्वार मार्ग, श्री क्षेत्र पंढरपूर, माघवद्य तृतीया। हाहाकार झाला मानवा दानवी,
ऋषी वृंदी पाही देवादिकी, नरहरी बैसला हरी कटी स्थानी, पाहती लोचनी संत मेळे, खुणा खुण व्यक्ती खुणाचे ते अव्यक्त, संत ते भाषिक एक सराम, नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी, नरहरी वनमाळी एक झाला। देवाचे समोर नरहरी सोनार, हृदय निरंतर हरिहर, पार्थिव संवत्सरे 1207, उगवला दिवस सोमवार, नरहरी 2 प्रहरी देवाचे कटीशी, माघवद्य तृतीयेसी बैसलासे, नामा म्हणे नरहरी महाद्वारी, नामाचे गजरी गुप्त झाला। वरील कडवे म्हणून पुष्पवृष्टी करावी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव तुकाराम हे संत भजन करावे, पारंपरिक आरती म्हणावी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। संत समागमे चाले दळभारू, आशा तृष्णा देशधडी अहंकारू, दुम 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 भेरी वाजे, आले अयोध्येसी श्री रघुनाथ राजे, भक्त भद्र जाती दोही बाही चालत, विष्णुदास नामा कीर्ती वाखाणीत, पैल आला राम राणा, लंका दिधली बिभीषणा, नळनिळ जांबुवंत, मध्ये चाले रघुनाथ, मागे वानराचे थाट, पुढे गरजता ती भाट, केला अयोध्या प्रवेश, म्हणे नामा विष्णुदास। श्री विठ्ठल। गुढी पाडवा अभंग। आनंदो माये नगरी उत्सावो, आजी येईल रामरावो, मोतिया तांदूळ कांडिती बाळा, गाती वेळो वेळा रामचंद्र, अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन, धन्य आजी दीन सोनियाचा, कनक दंड चवऱ्या ढळताती रामा, विष्णुदास नामा गुढीसी। गुढी उभारून पूजन करून हा अभंग व युगे 28 आरती म्हणावी। श्री विठ्ठल। श्री मत्स्य जयंती चैत्र शुद्ध तृतीया। मीन रूप झाला प्रथम तो हरी, ज्याचा चराचरी वास होता, मार्कंडेया लागी दाखविली माया, वटपत्री तया रूपासी हो, बाळ मुकुंदाने स्वरूप दाविता, श्वासोच्छ्वास घेता 14 कल्प, पाहोनिया माया अंतरी निमाला, घाबरा तो झाला ऋषीराज, आश्वासून तया दाखविली माया, धन्य देवराया नामा म्हणे। युगे 28 व जन्मता पांडुरंगे आरती म्हणून
उपसंहार करावा. श्री विठ्ठल. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मकाळ चैत्र शुद्ध नवमी माध्यानी खालील अभंग म्हणावे. देवांगना हाती आणविला शृंगी, यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. विभांडिका क्रोध आला असे भारी, अयोध्ये भीतरी वेगी आला. राजा दशरथ सामोरा जाऊनी, अतिप्रीती करुनी सभे नेला. पुत्र स्नुषा दोन्ही देखता नयनी, आनंदला मनी नामा म्हणे. आनंदोनी म्हणे राया धन्य केले, इच्छिले सोहळे पुरवीन. यज्ञाचा आरंभ करी लवलाह्या, पुसोनी आचार्या वशिष्ठासी. सर्व ऋषी जन मिळाले सकळ, मंत्राचा कल्लोळ करिता ती. नामा म्हणे शृंगी मुख्यत्वे शोभला, यज्ञ आरंभिला तेव्हा तेणे. आरंभिला यज्ञ संतोष सर्वत्र, आनंदे नगर दुमदुमित. यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातूनी. पायस ते पात्र घेऊन या करी, शृंगी सझड करी बोलतसे. विलंब करिता विघ्न ओढवेल, सत्वर वहिला भाग करा. नामा म्हणे देव येईल पोटासी, ऐसे गुज त्यासी अग्नी सांगे. कुळगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा, असती गरोदरा तुझ्या कांता. धर्मशास्त्र ऐसे डोहळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. ऐकोनी ऐसे आनंद मानसी, कैकयी सदनासी जाता झाला. मंचकी बैसली होती ते पापिणी, देखता नयनी पहुडली. सुंदरपणाचा अभिमान मनी, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. राया म्हणे इच्छा तुझी मानसी, डोहळे मजसी सांग आता. येरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा, कनिष्ठासी द्यावा राज्यपट. ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा. जनात हे निंद्य वेद बाह्य कर्म, करिता अधर्म पाप बहु. माझी ये मस्तकी ठेवावा हा दोष, तुम्हाकडे लेश नाही नाही. निंदितील जन मज वाटे सुख, ऐकताचे दुःख राया झाले. वृश्चिकाचे पेवी तक्षक पडत, घालिता ती घृत अग्निमुखी. ऐशी व्यथा होय नामा म्हणे त्यासी, उठिला त्वरेसी तेथून या. येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी, देखता सामोरी येती झाली. न माये आनंद तियेचे मानसी, ठेवी मस्तकासी चरणावरी. घालोनी आसन प्रक्षाळी चरण,
सर्वांगी लेपन तीर्थोदके गंध धूप दीप पुष्पांची या माळा अर्पुनी तांबुला उभी राहे कैकईचे दुःख विसरला राव पाहुनिया भाव सुमित्रेचा होती जे डोहळे तुझी मानसी सांग मजपाशी पतिव्रते प्राणनाथाईसे वाटतसे जीवा वडिलांची सेवा अहर्निशी आवडे हे एक नावडे आणिक द्यावे मज एक हेची आता ऐकताची ऐसे कांतेचे वचन आनंदे निमग्न मन होय घेऊन या हाती रत्नाचे भूषण टाकी ओवाळून नामा म्हणे दशरथ राजा उठिला तेथूनी कौसल्ये सदनी जाता झाला पाहतसे दृष्टी तेव्हा श्रावणारी न माये अंतरी तेज तिचे तुझी मानसी होती जे डोहळे सांगवो वेल्हाळे मजपाशी उदरात असे भक्तांचा कैवारी तेथे कैची उरी देह भावा सदा समाधीस्त रामरूप झाली कौसल्या माऊली नामा म्हणे न बोलेची काही इसी काय झाले भूते झडपिले निश्चयेसी माझी अदृष्टी नाही हा नंदन म्हणून या विघ्न ओढवले निवारी हे दुःख वैकुंठ नायका रक्षिया बाळका सुदर्शने तुझा मी किंकर आजी अंबुजाक्षा द्यावी मज भिक्षा हेची आता नामाचा उच्चार ऐकताची कानी नेत्र उघडोनी पाहती झाली राजा म्हणे काहो ऐसी हे अवस्था काहो भ्रमचित्ता झालासे विश्वाचा मी आत्मा स्वय असे राम मज माझी भ्रम कैचासे अवतार महिमा वाणी वेद माझा सुरवरांच्या काजा नामा म्हणे रावणे हे केले लग्ना माझी विघ्न असे की स्मरण तुझ लागी आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा हनुमंत पाचारा लवकरी टाकोनी पर्वत बुजवारे सागरा पाय वाट करा जावयासी लंके पुढे मोठे माझ विणरण तोडीन बंधन सुरवरांचे विश्वामित्र याग नेईन मी सिद्धी मारीन कुबुद्धी दोघा जणा खर दूषणांचा घेईन मी प्राण धनुष्य मोडीन भुजाबळे ध्याती मज त्याची बहुत आवडीन विसंबे घडी त्यासी एक बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे परब्रह्म पूर्ण आले माझे घरी
न कळे अंतरी नृपाचिया करीती बडबड होती भूत चेष्टा पाचारा वसिष्ठा लव करी येऊनी वसिष्ठ पाहे कौसल्येसी नावरती तयासी अष्टभाव राजा म्हणे कैसे विपरीत झाले वसिष्ठा झडपिले महाभूते श्रावणवधाचे अघनाही जळाले दुजे हे निर्मिले प्रारब्धासी ऐकताची हासे सावध होनी बोलतसे झणी नामा म्हणे विरंचीचा बाप क्षीरसागर वासी ध्याती योगी त्यासी निरंतर परेहुनी पर वैखरी हुनी दुरी कौसल्येचे उदरी तोची असे बोलिले जे नभे असत्यवाणी न येऊ दे मनी शंका काही माझे हे संचित धन्य धन्य आता पाहिन मी कांता लक्ष्मीच्या धन्य 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 अयोध्येचे लोक वैकुंठ नायक पाहतील धन्य पशु पक्षी श्वापदे तरुवर राजा रघुवीर पाहतील त्रैलोक्यात धन्य तुझी एक नृपा नामयाच्या बापा पाहशील उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवर ते व्योमी माध्यानासी दिनकर पळभरी होय स्थिर सुशोभित दाही दिशा आनंद नरनारी शेषा नाही कौसल्येसी भान गर्भी आले नारायण अयोनी संभव प्रगटला हा राघव नामा म्हणे डोळा पाहिन भुवन त्रय पाळा सहावे कडवे म्हणून पुष्पवृष्टी करावी राम 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 सीताराम सीताराम भजन करावे सुंठवड्याचा नैवेद्य द्यावा व वाटावा पारंपरिक किंवा युगी 28 व जन्मता पांडुरंगी आरत्या म्हणाव्यात व उपसंहार करावा सुवर्णाचा शोभे मस्तकी मुकुट हिरे घनदाट तयावरी विस्तीर्ण कपाळ व्यंकटाभृकुटी टिळक ललाटी केशराचा कमळाकार नेत्र आकर्ण शोभती कुंडले झळकती कर्णी ज्याच्या सरळ नासिक लावण्य मुख चंद्र हनुवटी सुंदर राघवाची कंठाचा आकार कंबुग्रीवा ऐसा हृदयावरी ठसा द्विजपद सुकुमार सुरेख जयाचे उदर ब्रह्मांडे अपार वसती जेथे नाभी कमळीचा ब्रह्मा नेणे अंत कडदोरा शोभत कटिजाच्या दंडी पेट्या करी जडित मुद्रिका पिवळा नेटका पीतांबर केशराची उटी सरळ बाहुदंड चिमणा कोदंड हाती ज्याच्या गर्जतीने पुरे कोमळ चरणी वज्रांकुश चिन्ही विराजित
कौस्तुभमुक्तमाळा रुळे वैजयंती भ्रमर भुलती नामा म्हणे सांगता ती दाया तुम्हा पुत्र झाला राया ऐकताची ऐसे कानी हर्ष न समाये मनी उठा उठा हो त्वरेसी पाचारावे वसिष्ठासी ब्राह्मणासी पाचारा सांगा सर्व नारी नरा फोडा फोडा रे भांडारे आणवा गाईची खिल्लारे उभवा उभवा रे गुढी सोडा वस्त्रांची गाठोडी झाडोनिया टाका खडे घाला केशराचे सडे नामा म्हणे भूमंडळा स्वामी माझा पहा डोळा अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी ध्यातसे त्रिपुरारी अहर्निशी पाहतसे मुख दशरथ त्याचे भाग्य मी तयाचे काय वर्णू गंध पुष्प वस्त्रे अर्पणिया द्विजा समभावे पूजा सकळासी साखरेच्या गोण्या घाली हातीवरी धाडी घरोघरी नामा म्हणे करीतसे स्नान अजाचा बालक वस्त्रे अमोलिक परिधान लावोनिया भाळी कस्तुरी केशर करी नमस्कार वसिष्ठासी पुण्याह वाचनी बैसे दशरथ त्रिभुवनी समर्थ तुझी एक वेदमंत्र घोष करीती ऋषेश्वर पुष्पे सुरवर वरुषते आणि ती आहेर अयोध्येचे जन करीती गायन गायक जे नाचती अप्सरा वाजती नगारी वाजंत्री तुतारे भोवारी गुलालाची धूम रंग वस्त्रावरी बंदी जनद्वारी गरजताती नामा म्हणे इंद्रे पाहुनिया सभा नाही ऐशी शोभा चित्ती म्हणे बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा चला चला तेथे जाऊ कौसल्येचे बाळ पाहू नवसे बहुत तिशी पावला भगवंत घ्या गे त्वरे वाण झबले टोपडे पेहरण करुनी शृंगारा येते राजयाच्या घरा पाहता सुकुमार सावळा लवू विसरला डोळा सार्थक जन्माचे नामा म्हणे झाले त्यांचे वस्त्रे अलंकार दिली सुवासिनी लेवविली लेणी आनंदाची पुत्राचा सोहळा अयोध्येत होत राजा दशरथ धन्य धन्य भांडारी येऊनी करीती प्रार्थना द्विजासी दक्षिणा काय द्यावी जया लागे जितुके तितुके त्याने घ्यावे तुम्ही न राहावे उभे येथे धावता ती तेव्हा विप्र सकळीक एकावरी एक पडताती
करू नका घाई सर्वासी पुरेल न राहे दुर्बळ यात कोणी नामा म्हणे ऐसे धन वाटी राजा सुखी केल्या प्रजा सकळीक ब्राह्मणांची इच्छा पूर्ण झाली जेव्हा आशीर्वाद तेव्हा वदताती कल्पकोटी यासी नाही नाही भय सकळांचे ध्येय हेची असे तपाची या राशी जाहल्या बहुत म्हणून या सुत झाला तुझ तथास्तु म्हणून जोडीत अंजुळ पायावरी भाळ नामा म्हणे बाई कौसल्येचा पुत्र दिसे सर्वाही विचित्र ऐसे वाटे माझ्या चित्ती प्रगटली विष्णू मूर्ती झणी होईल या दृष्ट मोडता ती कानी बोट तिच्या भाग्य असो सुखी नामा म्हणे सर्वामुखी धन्य ते संसारी पवित्र ते वाणी अखंड उच्चारणी राम नाम तयांचीच एक सरली इरझार उतरले पार भव नदी वधोनी ताटिका सुबाहू ही देख सिद्धी नेला मख कौशिकाचा पहावया यावे स्वयंवर सीतेचे आले जनकाचे पत्र तेथे मार्गी चालता ब्रह्मियाची बाळा उद्धरली शिळा पदरजे मोडेल धनुष्य तयाही देईन केला होता पण जनकाने रावणादी राजे आले थोर थोर त्यांचा उतरला नूर पाहताची अहर्निशी जया ध्यानी ध्याय भोळा तो उठला सावळा बाप माझा सुरासुरा असाध्य ऐसे ते प्रचंड ती ठाई कोदंड मोडीयले पाहुन ऐसे नामा म्हणे बळ सीता घाली माळ रघुवीरा गुंडाळिल्या जटा तोची माझा फेटा गोजिरा गोमटा रामचंद्र वैकुंठीचा राजा म्हणवितो योगी दावावया जगी योग करी आकर्ण लोचन हाती चाप बाण वल्कले भूषणे ने सोनिया पितृवचना लागी मानोनी साचारी झाला पादचारी वनी हिंडे देवांची आकाजी ठेवोनिया निज सर्वापरी सज्ज झाला अंगे नामा म्हणे त्याचे नकळे कौतुक आपुलिया सुख वाढावया